वा, चांगली तयारी सुरू आहे. म्हणजे काय, माझ्या बहिणीचं लग्न आहे, मग मी तयार नाही होणार तर कोण होणार? हो, म्हणजे तुम्ही मुलीकडचे का? हो, म्हणजे असं नाहीये काही असंच आहे. आता बोलला ना माझ्या बहिणीची एंगेजमेंट आहे, माझं असं आहे. अच्छा, म्हणजे तसं आहे तर मग मी मुलाकडनं आहे आणि आम्ही आमची तयारी छान करू, कळलं का? बरं, एंगेजमेंट आहे तर आमची खातिरदारी, मानपान सगळं नीट झालं पाहिजे. आमच्याशी जरा अदबीने वागलं पाहिजे. अवश्य अवश्य, तुमचं मानपान तर आम्ही करणारच, पण काय आमच्या मुलीची खातिरदारी तुम्ही घेतली पाहिजे. तिला जर काही झालं तर याद राखा. काय काय भारी मजा येईल ना. मला हे खूप आवडतं माहितीये का. आता लग्न आहे ना आपल्या घरात, तर सगळं प्रसन्न आहे बघ, सगळे आनंदी आहेत, वातावरण असं छान आहे एकदम. खरंय आशू, मला तर काही कळतच नाही अरे. म्हणजे मी नेमकी कुठे मदत करू? घरात सगळी मदत करायची, रॉकीचं सगळं घ्यायचंय, बापरे काय काय करायचंय मला. काय बघ, आपल्याकडे खूप जण आहेत, सो इथे लक्ष असं काही द्यायलाच पाहिजे असं नाही. तू रॉकीकडे जाऊ शकते, त्याच्या जवळ थांब जरा, त्यालाही बरं वाटेल. हो का? तुला एक सांगू का? काय सांगायचं? माझा ना नवरा आहे एक, तो खूप समजूतदार आहे अरे. अच्छा, मला तो एवढा आवडतो ना, असं वाटतं परत लग्न करावं त्याचं. असं वाटतं तुला? परत लग्न करा? ओके यार, काय आहे, तुझा नवरा आहे ना तुझा एक, त्याची जी बहीण आहे तिची एंगेजमेंट आहे, तिची एंगेजमेंट झाली की डायरेक्ट आपण लग्न करू. चालेल ना. तू ना जरा छान मस्तपैकी मला लग्नासाठी विचार, मग मी विचार करीन आणि मग तुला सांगेन लग्न करायचं की नाही. अच्छा अच्छा अच्छा, मी विचारल्यावर तो विचार करणार आणि मग सांग. ओके चालेल. तर वेगळीच शिवा दिसते मला इथे. ही आहे खुश शिवा, खुश शिवा आणि नेहमी अशीच असणार आहे. चालेल मला. यार मला खूप भारी वाटतं. मलाही खूप भारी वाटते.